बाबाजी आता मला तिकडे स्वयंपाकाकडे जरा लक्ष द्यावं लागेल, कारण हे वराडी आले आहेत ना, आता त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था तर करावी लागेल हा. आता तुम्ही इकडे भेटा जे काय आहे ते तुम्ही इकडे सांभाळा, मी येतो. आणि तुमचे जेवढे काही वराडी असेल ना त्यांना आवर्जून जेवण करून गेल्याशिवाय कोणी जायचं नाही असं सल्ला द्यायचं, सांगायचं हा. काही काळजी करू. ठीक आहे ना, येऊ मी. बघितलंस का, आता तू तुझ्या दादाला भेटायचं आणि पुष्कळ कामे आहेत. ठीक आहे. काय लवकर यायचं. माझ्या लाडक्या ताई तुमच्या पदरात टाकलं, तिचा चांगल्या प्रकारे सांभाळ करा. काही जर तिच्याकडून चुका जर झाल्या ना तर तिला माफ करावं, एवढीच माझी अपेक्षा. काळजी करू नका, कारण तुमची बहीण माझ्या पदरात दिलं ना, मी त्याचं पूर्णपणे सांभाळ करू. तुम्ही त्याची मुळीच चिंता करू नका. तीच अपेक्षा होती माझ्या. सांभाळावे माझ्या ताईला, सांभाळावे माझ्या ताईला. तुम्ही त्याची मुळीच काळजी करू नका, कारण मी आहे ना.
आज तुमची बहीण माझ्या पदरामध्ये टाकल्यात आणि मी तिला समर्थपणे पेलीन याची शाश्वती मी देतोय आणि तुम्ही चिंता करण्याची सुद्धा काही गरज नाही. माझ्या ताईला सुखाने ठेवाल ना. होय. खरंच मी आज ना खरंच मी आज भाग्यवान झालो. आणि हे बघ, तू तुझ्या दादाला भेटायचं आणि लवकरात लवकर आपण निघायचं आहे ना. दादा अरे, तुला सोडून मी सासरला चालली रे दादा. सासरला काय बोलतेस दादा. एक ना एक दिवस जाणेच आहे ना. दादा मला एकदा तरी भेट द्यायला येशील ना रे दादा. ए ताई, अगं तुझा दादा ना कधी येईल ग. बाबा तुला सोडून